आम आदमी पक्षातर्फे अंजली दमानिया ह्या नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। आपल्यासोबत दमानिया मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। गेले बरेच दिवस चालू होतं अंजली दमानिया निवडणूक लढवणार नाही लढवणार, तुमचे मध्यंतरी वक्तव्य आलं की मी पक्षासाठी काम करेल, काय नेमकं घडलंय? स्वतःशी ठरवलं होतं की मी कुठचीच निवडणूक कधी लढणार नाही, मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो। पण एक 3-4 दिवसापूर्वी अरविंदशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की आपण काही इकडे जिंकण्यासाठी किंवा सत्तेसाठी लढत नाही आहोत, आपल्याला काही स्वार्थ नाही आहे त्यात, आणि हे जे आंदोलन आहे आपलं हाच या आंदोलनातला एक भाग समजून जर आपण लढलो तर माझी तुला रिक्वेस्ट आहे की तू लढ। आणि एक पोस्टर बॉय ऑफ करप्शन जसे महाराष्ट्राचं आपण गडकरींना मानतो तर ते आहे आणि मी लढायचं मग ठरवलं। मला सांगा, यापूर्वी तुम्ही गडकरींवर काही आरोप केले होते, पूर्ती संदर्भातला असेल किंवा इतर असतील, तुमचा मुख्य फोकस हा भ्रष्टाचाराचा आरोप असणार आहे की अजून काय असणार आहे? नाही, ह्याची सगळी सुरुवात जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिंचन घोटाळ्यात मी जेव्हा सिंचन घोटाळा बाहेर काढला आणि काही त्याच कारणामुळे जेव्हा मी गडकरींना भेटायला गेले होते त्यांच्या घरी, त्यांच्या वरळीच्या घरी, तेव्हा ते जे बोलले होते मला की 4 काम शरद पवार मेरे करते और मैं 4 काम उनके करता, म्हणजे ते मराठीत बोलले होते माझ्याशी आणि मला म्हणाले की मी कसं त्यांच्या विरुद्ध काही करणार, 4 कामं ते माझी करतात, 4 कामं मी त्यांची करतो। तर हे जेव्हा ऐकलं होतं तेव्हा खरंच संताप आला होता तेव्हाही मला की हा माणूस असं कसं बोलू शकतो, हा विपक्षाचा अध्यक्ष असून सुद्धा असं बोलतो। तर तेव्हापासून असं कुठेतरी ते आय डोंट नो, हे कुठेतरी असं कधी कधी वाटतं परमेश्वर घडवतोय आणि त्यांच्या पापाचा घडा भरत आला असेल म्हणूनच एक वेड्यासारखी अंजली त्यांच्याकडे गेली आणि त्यांचं हे सगळं ऐकलं आणि आज पण हे जे होत आहे ते मला वाटतं कुठेतरी परमेश्वर माझ्या हातनं करवून घेतो। मला सांगा, नागपुरात अनेक जणांची नावं चर्चेत होती, तुमच्या सगळ्यात की रुपाताई कुलकर्णी असतील, उदय बोधनकर असतील, त्यांचं सगळ्यांशी तुमचं काही चर्चा झाली का या सगळ्या संदर्भात, लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात? मी रुपाताईंशी नक्कीच बोलले, त्यांना सांगितलं की मी असं असं झालं आहे आणि पार्टीने डिसिशन असं घेतलं होतं की काही जे लढे आहेत ते 1 on 1 आपल्या सगळ्यांना द्यायला हवेत। बाकी सगळ्यांशी नाही बोलले, पण रुपाताईंशी मात्र नक्कीच फोनवर बोलले आणि त्यांनाही हे मी कळवलं होतं।